ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेचा ठाणे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा टिपटॉप हॉल येथे संपन्न झाला। पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती। या मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री शिंदे यांनी ठाणे शहराशी असलेलं आपलं भावनिक नातं शब्दात मांडलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात झालेल्या विकास कामांची यादी त्यांनी सभागृहात वाचून दाखवली। रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात शिवसेनेने ठाण्याच्या विकासासाठी केलेलं योगदान त्यांनी अधोरेखित केलं। ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून आपण जनतेच्या सेवेत कार्यरत आहोत। त्यामुळे ठाणेकरांचा ऋणानुबंध आयुष्यभर जपेन असं भावनिक वक्तव्य त्यांनी यावेळेस केलं। मेळाव्यादरम्यान विविध पक्षातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश देखील झाला। त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नवी मुंबईचे माजी नगरसेवक M.K. मढवी, विनया मढवी, करण मढवी आणि तेजश्री मढवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्याचबरोबर नवी मुंबई काँग्रेसचे नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील, काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पूनम मिथुन पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव राम रेपाळे, विजय चौगुले, नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आदी उपस्थित होते। आज उभाटातील माजी नगरसेवक विनया मढवी, त्याचबरोबर करण मढवी आणि तेजश्री मढवी या चौघांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला उभाटामधून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। त्यामुळे ऐरोलीमध्ये पूर्णपणे शिवसेनेचा पूर्ण जो ऐरोली भागामध्ये शिवसेना अधिक मजबूत होईल आणि शिवसेनेची ताकद तिथे ऐरोलीमध्ये अगोदरपासूनच मजबूत आहे आणि M.K. मढवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रवेश केल्यामुळे आणखी शिवसेना तिथे मजबूत होईल। M.K. मढवी हे कार्यकर्ता म्हणून काम केले अनेक वर्ष करतो, हे त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आचारसंहिता लागू झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन खडबडून जागं झालं आहे आणि शहरातील जवळपास 1404 अनधिकृत पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली आहे। 15 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली। त्यानंतर 16 डिसेंबरपर्यंत शहरातील 1404 पोस्टर्स आणि बॅनर्स हटवण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यात येत आहे। निवडणूक विभागाचे अधिकारी श्री उमेश बिरारी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सोपान नाईक यांच्या पथकाने महापालिकेतील 9 प्रभाग समित्यांमधील पोस्टर्स, बॅनर्स, भित्तीपत्रकं हटवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे। महिलांच्या गळ्यातले दागिने खेचून पसार झालेल्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने बिदर, कर्नाटक येथून अटक केली आहे। गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, श्रीराज माळी, मिथुन भोईर आणि त्यांच्या पथकाने चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना CCTV तपासत गुप्त बातमीदारांच्या माहितीद्वारे चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपी अब्बास उर्फ बडा युनुस सय्यद राहणार आंबिवली याला बिदर, कर्नाटक येथून अटक केली आहे। त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील आणि त्यांच्या 5 जणांचे पथक बिदर येथे पोहोचले होते। बिदर येथे आंबिवलीपेक्षा मोठी वस्ती इराणी लोकांची आहे, त्यामुळे मोठ्या शिताफीने ही कारवाई करण्यात आली। त्याच्याकडून चोरलेले 232.5 ग्रॅम वजनाचे 30,22,500 रुपये किमतीचे दागिने हस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे। नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळी चोरी, चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक PI सोनवणे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती। त्यामध्ये
अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद राहणार आंबेवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्याच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये 232 ग्रॅम सोनं ज्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य आणि प्राणी कल्याण या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष शास्त्रीय कृती आराखडा राबवण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत दिले. सर्वोच्च न्यायालयातील सुमोटो रेट पिटिशनच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर आदी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी 5 निर्देशित संस्थांच्या मार्फत स्वतंत्र निवारे आणि कॅनेल सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा, रुग्णालयं, क्रीडा संकुलं, बस डेपो आणि रेल्वे स्थानक यासारख्या संवेदनशील आणि संस्थात्मक परिसरातून पकडलेले कुत्रे त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येणार नाहीत, तर त्यांना सुरक्षित निवारांमध्ये ठेवण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेचा ठाणे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा टिपटॉप हॉल येथे संपन्न झाला. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री शिंदे यांनी ठाणे शहराशी असलेलं आपलं भावनिक नातं शब्दात मांडलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात झालेल्या विकास कामांची यादी त्यांनी सभागृहात वाचून दाखवली. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात शिवसेनेने ठाण्याच्या विकासासाठी केलेलं योगदान त्यांनी अधोरेखित केलं. ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून आपण जनतेच्या सेवेत कार्यरत आहोत. त्यामुळे ठाणेकरांचा ऋणानुबंध आयुष्यभर जपेन असं भावनिक वक्तव्य त्यांनी यावेळेस केलं.
मेळाव्यादरम्यान विविध पक्षातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश देखील झाला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नवी मुंबईचे माजी नगरसेवक M.K. मढवी, विनया मढवी, करण मढवी आणि तेजश्री मढवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्याचबरोबर नवी मुंबई काँग्रेसचे नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील, काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पूनम मिथुन पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव राम रेपाळे, विजय चौगुले, नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आदी उपस्थित होते। मध्ये आज उभाटातील माजी नगरसेवक विनया मढवी, त्याचबरोबर करण मढवी आणि तेजश्री मढवी या चौघांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला उभाटामधून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। त्यामुळे ऐरोलीमध्ये पूर्णपणे शिवसेनेचा पूर्ण जो ऐरोली भागामध्ये शिवसेना अधिक मजबूत होईल आणि शिवसेनेची ताकद तिथे ऐरोलीमध्ये अगोदरपासूनच मजबूत आहे आणि M.K. मढवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रवेश केल्यामुळे आणखी शिवसेना तिथे मजबूत होईल। M.K. मढवी एक कार्यकर्ता म्हणून काम केले अनेक वर्ष करतो, मी त्याचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।